पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, वनराज चांदेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू, तिघे पोलिसांच्या ताब्यात. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, फडणवीसांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया. काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा फडणवीसांचा आरोप. तुतारी वाजवायला किती वेळ लागतो? रामराजे निंबाळकरांच्या वक्तव्यानं महायुतीतली खदखद उघड, रणजित सिंग निंबाळकरांवर उघड नाराजी. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत. सकाळी 10 वाजता यात्रेला होणार सुरुवात. ठाकरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका. उद्धव ठाकरेंना 2 लाख रुपये देण्याचा याचिकाकर्त्याला दंड. राजकारणातही महिलांचं कास्टिंग काउच होतं. केरळच्या महिला काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य. सिमी जॉन यांची काँग्रेसकडून हकालपट्टी. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस. काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा. काहींना सुरक्षित स्थळी हलवलं, काही जणांना वाहून जाताना वाचवलं. मराठवाड्यात हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरमध्ये अतिवृष्टी. काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान. पंचनाम्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 87% भरलं. जायकवाडीतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग. सोयगाव तालुक्यातील वाघोर नदीला पूर. जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा. सोन्याच्या जेजुरीत यात्रेचा उत्साह. गडावर राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी. आणि आज शेवटचा श्रावणी सोमवार. सोमवती अमावस्येनिमित्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंडमध्ये महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आणीबाणीवर बनलेली कंगना रनौतची फिल्म इमर्जन्सी सेन्सॉरच्या कात्रीत अडकली. 6 सप्टेंबरचं प्रदर्शन लांबलं. सिनेमा वादाच्या भोवऱ्यात.